नासिक में विधायक रोहित पवार ने बीजेपी पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि उनकी विचारधाराएं में भोंदूगिरी करने वालों को बढ़ावा मिलता है। उन्होंने आगे कहा कि सच्चे संतों की अनदेखी की जाती है जबकि विवादित लोगों को समर्थन मिलता है और महाराष्ट्र में वारकरी संप्रदाय को कमजोर करने की कोशिश हो रही है। आइए जानते हैं रोहित पवार इनका आगे का विस्तृत बयान। तसंच झालंय ना, किती किती बोंदुगिरी महाराज त्या ठिकाणी वाढलेले आहेत। काही तर असे महाराज आहेत भाजपच्या विचाराचे, जो कोण तो दाढीवाला जेली रेपसाठी बाहेर जेलमध्ये गेलेला आसाराम बाबा, त्यांचंही त्या ठिकाणी समर्थन करणारे काही लोक आहेत। अरे म्हणजे इथं सामान्य लोकांचं समर्थन करणारे, सामाजिक कार्य चांगलं कार्य करणाऱ्याचं समर्थन करणारे आणि खऱ्या अर्थाने भागवत संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे जे महाराज, त्यांना समर्थन इथं केलं जात नाही। पण बाहेरून पैसे 5-5 कोटी घेणारे मध्य प्रदेशचे बाबा इथे येतात आणि बरंच काय तिथं सांगून जातात आणि इथं आपल्या तुकोबारायांबद्दल काहीतरी चुकीचं बोललं तर दुर्दैवाने भाजपकडनं त्याचा विरोध त्या ठिकाणी होत नाही। म्हणजे कुठं ना कुठेतरी बोंदुगिरी या महाराष्ट्रात वाढली पाहिजे आणि आपले जो वारकरी संप्रदाय, जो भागवत संप्रदाय जो संपला पाहिजे, ज्याच्यामुळे महाराष्ट्र एकत्र आहे, तो संपला पाहिजे असा प्रयत्न भाजपकडनं केला जातो।